समर्पण चातुर्मासाला केडगावमध्ये भक्तिमय प्रारंभ। उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांच्या आगमनाने दुमदुमला परिसर। जयकारा गुरुदेव का जय जय गुरुदेवच्या जयघोषात उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचं केडगावमध्ये जल्लोषात स्वागत आणि समर्पण चातुर्मासाची मंगलमय सुरुवात। अहिल्यानगरीच्या पावनभूमीत अंबिका बसस्थानक ते केडगाव जैन स्थानकापर्यंत भव्य शोभायात्रा काढून उत्साहात स्वागत करण्यात आले। समर्पण चातुर्मासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्याला जैन समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने महाराजांचे स्वागत केले। गुरुदेव महिला मंच केडगाव, गुरुदेव युवा मंच केडगाव तसेच गुरुदेव युवा मंच केडगाव चातुर्मास युवा कमिटी 2025 यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शोभायात्रेत लहान मुलांनी जैन मुनींची परिधान केलेली वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती, तर वारकरी संप्रदायातील भाविकांनीही टाळ मृदुंगाच्या गजरात मुनी महाराजांचे स्वागत केले। त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि धार्मिक वातावरणाने भारावून गेला। उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांनी जैन धर्मातील आत्मशक्ती, संयम, साधना आणि ईश्वर भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले। चातुर्मास हा जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ असून या 4 महिन्यात जैन साधू साध्वी एकाच ठिकाणी वास्तव्य करून धर्मप्रबोधनाचे कार्य करतात, तर व्रत, तप, स्वाध्याय आणि सत्कर्माच्या माध्यमातून जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सार्थकी लावण्याची संधी चातुर्मासात उपलब्ध होते। साधू संतांच्या सानिध्यात राहून आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकारण्याची ही अनमोल पर्वणी असल्याचेही या प्रसंगी नमूद करण्यात आलं। भगवान महावीरांनी दिलेला जीवो और जीने दोचा हा मानवतेचा संदेश आजच्या काळात अधिक समर्पक असून प्रत्येकाने तो आत्मसात करून प्रेम, सह अस्तित्व आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले। समर्पण चातुर्मासाच्या या मंगल प्रारंभाने केडगाव परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचे वातावरण निर्माण झाले। आज उपाध्याय श्रीजी प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचं या ठिकाणी केडगावमध्ये भव्य स्वागत झालं आहे। आम्ही सौभाग्यशाली आहोत की त्यांचं स्वागत करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये त्यांचा चातुर्मास खूप ऐतिहासिक होणार आहे, याच्यात काही शंका नाही आहे। तर याच्यासाठी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळे युवा मुलं, सगळे ज्येष्ठ माता भगिनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली। कोणताही कार्यक्रम करत असताना तो काही एका दिवसात होत नाही। आता हा कार्यक्रम व्यवस्थित करण्यासाठी खूप गोष्टीचं प्लॅनिंग लागतं, खूप गोष्टी करावं लागतात। त्यासाठी माझ्या सगळ्या युवा मित्रांनी खूप मेहनत घेऊन आजचा कार्यक्रम हा यशस्वी केला आहे। आणि या ठिकाणी आज आपले प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आता प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचा कार्यक्रम असा आहे की आज, उद्या आणि 24 तारखेला भूषणनगरमध्ये अतुल मेहर यांच्या घरी ते विराजित राहणार आहेत। तर येणाऱ्या चातुर्मासामध्ये 4 महिने आपल्या आनंदगुरूच्या पुण्यकर्मभूमीत ते त्या ठिकाणी चातुर्मास करणार आहेत। तर सर्वांनी जास्तीत जास्त तपस्या करून, जास्तीत जास्त सेवा करून आपल्या स्वतःच आत्मकल्याण करण्याची ही खूप मोठी संधी आहे। धन्यवाद। जय जिनेंद्र। उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज साहेबांचं आज नगर चातुर्मास, समर्पण चातुर्मास मध्ये केडगाव या ठिकाणून जी सुरुवात झाली आणि जी संधी प्रवीण ऋषी महाराज साहेबांनी केडगावच्या युवकांना दिली, महिला वर्गांना दिली आणि सर्व केडगाव वासियांना दिली, त्यासाठी मी त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या चरणात कोटी वंदन करतो। आणि हा यशस्वी चातुर्मास घडवण्यासाठी किंवा हा चातुर्मासची सुरुवात घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे आमचे युवक वर्ग, केडगावचे गुरुदेव युवा मंच असेल, चातुर्मास कमिटी 2025 यामध्ये जे अहोरात्र मेहनत केली, रात्री सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी रात्री 2-3 वाजेपर्यंत जी मेहनत या युवकांनी घेतली, महिलांनी घेतली, त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचा जो टच महिलांनी दिला, प्रौढ वर्गांनी जो काय आम्हाला सल्ला दिला आणि लहान मुलांनी जो काय त्यांची सक्रियता दाखवली, याच्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांचाही खूप धन्यवाद करतो। आणि विशेष बाब म्हणजे 17 वर्षानंतर प्रवीण ऋषी महाराजांचा हा चातुर्मास, समर्पण चातुर्मास नगरकरांना पाहायला मिळणार आहे। आणि मी हा एकच ध्येय आणि निश्चित असं सांगू शकतो की हा भूतन भविष्य असा चातुर्मास पुन्हा एकदा नगरकरांना पाहायला मिळेल। त्यामुळे पूर्ण जैन समाजांनी, पूर्ण इतरत्र सगळ्या समाजांनी या पूर्ण मोठ्या चातुर्मासासाठी एक स्वतःचं एक समर्पण द्यावं आणि एक इतिहास घडला जाईल असं मला एक निश्चित वाटतं। त्याचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा जय जिनेंद्र।